नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. तुर्की लष्करानं केलेला सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी. 161 जणांचा मृत्यू. 3000 बंडखोर लष्करी जवान ताब्यात. तुर्कीमधली परिस्थिती नियंत्रणात असून सत्ता आपल्याच हातात असल्याचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचा दावा. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. राष्ट्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्यांचा समन्वय आवश्यक. आंतरराज्य परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन. गजानन पाटील लाच प्रकरणी एसीबीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात एकनाथ खडसेंचं नाव नाही. 11वी प्रवेशासाठी आणखी 70,000 जागा उपलब्ध करून दिल्यानं कोणताही विद्यार्थी प्रवेशाशिवाय राहणार नाही. विनोद तावडे यांची ग्वाही. आणि डेव्हिस चषक स्पर्धेच्या आशिया ओशनिया गटात भारताची दक्षिण कोरियावर 3-0 अशी विजयी आघाडी. पाहूया सविस्तर वृत्त. तुर्कीमध्ये लष्करानं केलेल्या सत्तापालटाच्या अयशस्वी प्रयत्नात आज 161 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 1,500 लोक जखमी झाले आहेत, तर 3000 बंडखोर लष्करी जवानांना ताब्यात घेण्यात आलं आहे. देशातली स्थिती आता नियंत्रणात असल्याचं तुर्कीचे पंतप्रधान बिनानी इल्दिनिम यांनी सांगितलं. लष्कराच्या बंडानंतर नवीन लष्कर प्रमुख नियुक्त करण्यात आल्याचंही इल्दिनिम म्हणाले. लष्कराचे बंड मोडून काढण्यात तुर्की सरकारला यश आलं असून काही भागात बंड पुकारणाऱ्या सैनिकांनी शरणागती पत्करण्यास सुरुवात केली आहे. तुर्कीचे राष्ट्रपती रैचिप तय्यप एर्दोगन यांनी जनतेला केलेल्या संबोधनात परिस्थिती सरकारच्या नियंत्रणात असून सत्ता आपल्याच हातात असल्याचंही सांगितलं. तसंच लोकशाही वाचवण्यासाठी लष्कराच्या बंडाविरोधात रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. बंडखोरी करणाऱ्यांना धडा शिकवण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. काल रात्री उशिरा सत्ता आपल्याकडे आल्याचा दावा लष्करानं केला होता. तसंच देशात संचारबंदी आणि मार्शल लॉ लागू करण्याची घोषणाही केली होती. मात्र त्यानंतर लगेचच राष्ट्रपतींनी जनतेला बंड मोडण्याचं आवाहन केलं होतं. त्याला जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. आंतरराष्ट्रीय समुदाय तसंच संयुक्त राष्ट्रांनी या घटनेचा निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून यांनी शांततेचं आवाहन केलं आहे. तुर्कीमधल्या सध्याच्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर भारतीयांनी तुर्कीत जाऊ नये असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून केलं आहे. परिस्थिती सामान्य होईपर्यंत तुर्कीतील भारतीयांनी उच्चायुक्त कार्यालयाच्या संपर्कात राहावं आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, तसंच घराबाहेर पडू नये असा सल्लाही स्वराज यांनी दिला आहे. फ्रान्समधील नीस शहरात दहशतवादी हल्ला करणाऱ्या ट्रक चालकाची ओळख पटली आहे. तो ट्युनिशियाचा नागरिक असून मोहम्मद लायवेज बहुल्लल असं त्याचं नाव आहे. पोलिसांना ट्रकमध्ये मिळालेल्या कागदपत्रांवरून ही ओळख पटली आहे. नीसमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 84 जणांचा मृत्यू झाला होता. 2015 पासून फ्रान्समध्ये झालेला हा तिसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. जर्मनी आणि इटलीनं फ्रान्सला लागून असलेल्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था अधिकच कडक केली आहे. फ्रान्स हल्ल्यानंतर इतर सर्व देशांनीही सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. भारतातल्या सर्व शहरात सरकारनं सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसंच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात आज नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. पूंछ जिल्ह्यातल्या सजियान इथं दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत या 3 जणांना ठार करण्यात आल्याचं लष्कराचे प्रवक्ते कर्नल SD गोस्वामी यांनी सांगितलं. या भागात शोध मोहीम सुरू असल्याचंही ते म्हणाले. राष्ट्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्र काम करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत आंतरराज्य परिषदेच्या 11व्या बैठकीत बोलत होते. टीका आणि राजकारण सोडून विकासावर भर देण्याची गरज असल्याचंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. देशातील 96% जनतेला आधार कार्ड मिळालं असून या वर्षाअखेर सर्व नागरिकांना आधार कार्ड मिळतील असंही ते म्हणाले. देशातील युवक हेच देशाचं मोठं भांडवल असून जगाला कुशल मनुष्यबळ देण्याची क्षमता आपल्याकडे आहे. शिक्षण धोरण सुधारणेवर भर देण्याची गरज असल्याचंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. राज्य सरकारांना 2014-15च्या तुलनेत 21% अधिक निधी देण्यात आला आहे. विविध योजनांतल्या वाचवलेल्या अनुदानाचा लाभ राज्यांनाही झाल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. देश का विकास तभी संभव है जब केंद्र और राज्य कंधे से कंधा मिलाकर के चले। चाहे केंद्र हो या चाहे राज्य सरकार हो,
किसी भी सरकार के लिए मुश्किल होगा कि वो सिर्फ अपने दम पर कोई योजना को कामयाब कर सके। इसलिए जिम्मेदारियों के साथ वित्तीय संसाधनों की भी अहमियत यह है। 14th वित्त आयोग की अनुशंसाओं की स्वीकृति के साथ केंद्रीय करों में राज्यों की हिस्सेदारी 32% से बढ़ाकर 42% कर दी गई है। यानी अब राज्यों के पास ज्यादा राशि आ रही है जिसका उपयोग वो अपनी जरूरत के हिसाब से कर सके हैं। राज्यांच्या समान विकासाशिवाय देशाचा विकास अपूर्ण असल्याचं सांगून राज्यांमध्ये निकोप स्पर्धा आवश्यक असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीत सांगितलं। तब्बल 10 वर्षांच्या खंडानंतर आंतरराज्य परिषदेची बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते। इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तसंच नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखण्यासाठी महाराष्ट्रानं महत्त्वाची पावलं उचलली आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बैठकीत सांगितलं। आधार कार्ड नोंदणीत महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचंही त्यांनी नमूद केलं। माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांचा कथित खासगी सचिव गजानन पाटील लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंध विभागानं आरोपपत्र दाखल केलं आहे। मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात एकनाथ खडसे यांचं नाव नसल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे या प्रकरणी एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला आहे। खडसे यांचा खासगी सचिव असल्याचं भासवून एका भूखंडाच्या हस्तांतरणासाठी 30 कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गजानन पाटीलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती। या सगळ्या प्रकारामुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणी मात्र वाढल्या होत्या। राज्यात 11वीचे सर्व ऑनलाईन प्रवेश पूर्ण करून राज्य सरकारनं आणखी 70,000 जागा उपलब्ध करून दिल्यामुळे आता कोणताही विद्यार्थी प्रवेशाशिवाय राहणार नाही अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली। मीरा भाईंदर महानगरपालिकेनं उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण तावडे यांच्या हस्ते झालं। त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते। ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल असंही ते म्हणाले। या अनावरण सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। सामाजिक न्यायासाठी धडपडणाऱ्या जनतेला आपल्या कामातून न्याय मिळवून देऊ असं उपस्थितांनी यावेळी सांगितलं। राज्यातल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम तातडीनं देण्यासाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल। तसंच शिष्यवृत्तीची रक्कम कमी असून ती वाढवण्यासाठी आणि ती महागाई निर्देशांकाशी जोडण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाकडे प्रलंबित असलेल्या राज्य सरकारच्या विविध विषयासंदर्भात आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली। त्यावेळी ते बोलत होते। राज्याचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतः लक्ष घालणार असल्याचं आठवले यांनी यावेळी सांगितलं। बैठकीला राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले आणि संबंधित अधिकारीही उपस्थित होते। कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक समीर गायकवाडला तांत्रिक अडचणीत आणून मुद्दाम तुरुंगात डांबून ठेवल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केला आहे। आज सोलापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। सनातनवर बंदी घालण्याचा घाट घातला जात आहे। जे लोक सनातनवर बंदीसाठी आग्रही आहेत ते रझा अकादमी आणि झाकीर नाईकबद्दल का गप्पा आहेत असा प्रश्न वर्तक यांनी उपस्थित केला। सनातन संस्थेवर बंदी घालण्याच्या सरकारच्या संभाव्य निर्णयाला राष्ट्रीय वारकरी सेना आणि इतर समविचारी हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध असेल असं वर्तक यांनी सांगितलं। नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ व्यापाऱ्यांनी अडत देण्यास नकार दिल्यामुळे निर्माण झालेला तिढा सुटला असून सोमवारपासून हे व्यापारी नियमितपणे अडत देणार आहेत। आज अडत आणि किरकोळ व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। राज्य सरकारनं शेतकऱ्यांकडून अडत न घेता ती किरकोळ व्यापाऱ्यांकडून घ्यावी असा नवा आदेश जारी केला। मात्र किरकोळ व्यापाऱ्यांनी अडत देण्यास नकार दिल्यामुळे गेले 4 दिवस हा तिढा निर्माण झाला होता। सरकारनं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी यामुळे आता करता येईल आणि येत्या 6 ऑगस्टला कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या अडत्यांना देखील समितीच्या आवाराबाहेर व्यापार करण्यास परवानगी मिळेल असा विश्वास अडत व्यापाऱ्यांनी व्यक्त केला। मुंबईतल्या केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्थेला ई प्रशासन आणि राजभाषा तसंच माटुंग्यातील केंद्रीय कापूस औद्योगिक संस्थेच्या रबर डॅम या प्रकल्पाला भारतीय कृषी संशोधन परिषदेचा
वार्षिक कृषी पुरस्कार केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला। दिल्लीतल्या विज्ञान भवनात भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 88व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी कृषी राज्यमंत्री सुदर्शन भगत, पुरुषोत्तम रुपाला, एस अहलुवालिया यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी इथल्या शाळकरी मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आज पुन्हा बंद पाळण्यात आला। दरम्यान आंदोलकांनी कर्जत नगर रस्त्यावर तब्बल 6 तास रास्ता रोको आंदोलन केलं। जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी, खासदार दिलीप गांधी यांनी कारवाईचं ठोस आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। शासन स्तरावरच्या विविध मागण्यांसाठी आज बीड जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात जिल्ह्यातले विविध माध्यमिक शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। राज्यातील निकष पात्रविना अनुदानित शाळांना 100% अनुदान देण्यात यावं, शाळांच्या मूल्यांकन निर्णयातल्या सुधारित जाचक-अटी शिथिल करण्यात याव्यात, संच मान्यतेचे निकष जुनेच ठेवावेत, शिक्षकांना कॅशलेस आरोग्य सुविधा योजना लागू करण्यात यावी, यासारख्या विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। मराठवाडा शिक्षक संघटनेच्या वतीनं लातूर, औरंगाबादसह मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात हे आंदोलन करण्यात आलं। अमरावती शहरात पोलीस विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे सुरू असलेली कारवाई रोखावी ही मागणी करत नवगर्जना हॉकर्स संघटनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं। अमरावती महानगरपालिकेवर आज शेकडो हॉकर्स धडकले। जोपर्यंत अतिक्रमण कारवाई थांबणार नाही तोपर्यंत इथून हलणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली। अमरावती शहरात गेल्या 8 दिवसांपासून अतिक्रमण विरोधात ही कारवाई सुरू आहे। वृक्ष लागवडीसाठी रोपवाटिकेत रोपं तयार करणं, त्यांचं संगोपन आणि रोपण ही कामं सोपी करण्याच्या उद्देशानं अकोला कृषी अधीक्षक कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी वृक्षबीज टोकन यंत्र तयार केलं आहे। एक व्यक्ती एका तासात 1000 झाडं लावू शकेल अशी क्षमता या वृक्षबीज टोकन यंत्रात आहे। रोपवाटिकेत तयार होणारी रोपं वेळखाऊ आणि खर्चिक असतात। मूळस्थानी वृक्ष लागवड ही संकल्पना शास्त्रानं मान्य केली असून या लागवडीत यशस्वीतेचं प्रमाण जास्त असतं। जंगलात फिरणाऱ्या हौशी निसर्ग पर्यटक तसंच शालेय विद्यार्थ्यांनी केवळ 2 किलो वजनाचं हे यंत्र सोबत नेलं तर निसर्गाचा आनंद घेतानाच वृक्षबीज लावून निसर्गाचं देणे फेडू शकतील असं जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र निकम यांनी सांगितलं। हिंगोली इथं आज विक्रीकर कार्यालयाच्या वतीनं आणि हिंगोली जिल्हा कर सल्लागार संघटनेच्या सहभागानं महाराष्ट्र सेटलमेंट ऑफ एरियर्स इन डिस्प्यूट ॲक्ट 2016 आणि व्यवसाय कर नाव नोंदणी अभय योजना 2016 या जनजागरण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। या दोन्ही कायद्याअंतर्गत व्यापारी, डॉक्टर, सनदी लेखापाल आणि सर्व पात्र व्यावसायिकांनी 30 सप्टेंबर 2016 पर्यंत विक्रीकर कार्यालयात आवेदनपत्र सादर करून व्याज दंड आणि इतर दंडात्मक कार्यवाहीपासून सूट मिळवावी तसंच अभय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन नागपूर क्षेत्राचे अप्पर विक्रीकर आयुक्त MM कोकणे यांनी यावेळी केलं। या कार्यशाळेत व्यापारी, कर सल्लागार, डॉक्टर्स आणि पात्र लाभार्थ्यांसह सर्व संबंधित सहभागी झाले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य आणि ज्येष्ठ प्रचारक सुरेश केतकर यांचं आज लातूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं। ते 82 वर्षांचे होते। केतकर यांनी पश्चिम क्षेत्र प्रचारक, अखिल भारतीय प्रचारक प्रमुख आदी जबाबदाऱ्या हाताळल्या होत्या। क्रीडा भारती, संस्कार भारती, अखिल भारतीय किसान संघ अशा अनेक संस्था संघटनांना उभं करण्यात केतकर यांचं मोठं योगदान होतं। सरसंघचालक मोहन भागवत यांनी केतकर यांच्या निधनामुळे चैतन्याचा झरा हरपला असल्याचं सांगून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत। एक व्रतस्थ व्यक्तिमत्व हरपलं असून आपण एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो असल्याच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या आहेत। प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही क्षेत्रात मोठी भरारी घेता येते। सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीची टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिनं रिओ ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरून हे सिद्ध केलं आहे। प्रार्थना ठोंबरेला लहानपणापासूनच टेनिस खेळाची आवड होती। मात्र बार्शीसारख्या ग्रामीण भागात टेनिस खेळण्यासाठी मैदान नसल्यानं ती सोलापूरला येऊन टेनिसचा सराव करत असे।
शालेय आणि महाविद्यालयीन काळात तिनं जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवत सुवर्ण पदकांची कमाई केली. त्याचबरोबर एशियन लॉंग टेनिस स्पर्धा, दक्षिण आशियाई सुपर कप, आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय महिला मिश्र दुहेरी स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्येही तिनं पदकं कमावली. दमदार कामगिरीच्या जोरावर तिची ऑगस्ट महिन्यात ब्राझील इथं होणाऱ्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठीही निवड झाली आहे. स्पर्धेत महिला दुहेरी गटात प्रार्थना अग्रमानांकित टेनिसपटू सानिया मिर्झा हिच्यासोबत भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. लहानपणापासूनच जिद्द, चिकाटी आणि सततच्या सरावामुळे प्रार्थनानं हे यश संपादन केलं आहे. प्रार्थनाचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेतलं यश पाहून सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनी प्रार्थनाला हैदराबाद इथल्या मिर्झा टेनिस अकादमीत प्रशिक्षणासाठी बोलावलं. गेल्या 2 वर्षांपासून प्रार्थना तिथं सराव करत आहे. एखाद्या कामाप्रती इच्छा असेल तर ग्रामीण भागातूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव उंचावता येऊ शकतं. प्रार्थनानं यातून इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे असंच म्हणता येईल. यंदा रिओ द जेनेरो इथं होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारतीय टेनिस संघात सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिची निवड करण्यात आली. प्रार्थना महिला दुहेरी प्रकारात भारताची अव्वल खेळाडू सानिया मिर्झासोबत खेळणार आहे. ऑलिम्पिकसाठी करत असलेल्या तयारीविषयी बोलण्यासाठी प्रार्थना ठोंबरे आज आपल्या स्टुडिओत आली आहे. प्रार्थना, 9:30च्या बातमीपत्रात तुझं मनपूर्वक स्वागत. आणि सर्वप्रथम रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत जाण्याच्या संघात तुझी निवड झाल्याची घोषणा झाली, याबद्दल अभिनंदन. अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत यासाठी खूपच अभिनंदन करतोय तुझं. मुळात पहिली प्रतिक्रिया जेव्हा आपण ऑलिम्पिकला जाणार खेळायला काय होती तुझी? आय थिंक जेव्हा मला पहिल्यांदा कळलं तेव्हा मी टुर्नामेंट खेळायला पॅरिसला निघाले होते. आणि जेव्हा माझी फ्लाईट लँड झाली आणि मी माझा फोन ऑन केला तर अक्षरशः मेसेजेसची वर्षाव होते आणि खूप खूप आनंद होत होता आणि प्राऊड फिलिंग होतं की माझ्या फॅमिलीनी एवढे कष्ट एवढे वर्ष घेतलेत आणि आम्ही एवढ्या लांब एवढे वर्ष एकत्र आलो आहे आणि त्या दिवशी आम्हाला पूर्ण आमच्या एफर्ट्सचं फळ मिळालं. त्यामुळे खूप खूप मनापासून आनंद होत होता. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याचं. मला सांग, टेनिस खेळाची आवड कधीपासून सुरू झाली? बार्शीसारख्या छोट्या गावात तू होतीस, आम्ही असं ऐकलं होतं की तू भिंतीवर प्रॅक्टिस करायचीस टेनिसच्या याच्यासाठी. टेनिसची आवड कशी झाली? आणि मुळातच आपल्याकडे क्रीडा संस्कृती अशी नाही आहे की स्पोर्ट्स कल्चर जे इतर देशांमध्ये इतर खेळाडूंना जे इतकं प्रोत्साहन आता आपल्याकडे सुरू झालं आहे, पण मुळात क्रीडा संस्कृती अशी इतकी रुजली नाही आहे. त्या ह्याच्यात गावात किंवा घरात कशा प्रकारे तुला मार्गदर्शन मिळालं? कशा प्रकारे तू अडचणींवर मात केलीस? माझे चुलत आजोबा टेनिस खेळत होते आणि अशी माझी आवड निर्माण झाली आणि मी ॲज अ हॉबी म्हणून प्रॅक्टिस करायला जात होते. आणि जेव्हा मला ॲक्च्युली गेम आवडायला लागला तर तेव्हा माझ्याबरोबर खेळायला कोणी नव्हतं. तर तेव्हा माझ्या वडिलांनी ठरवलं की जर कोण नाही आहे तर आपण वॉल प्रॅक्टिस अशा प्रकारे करूया. आणि मग इन्व्हेंच्युअली मला सोलापूरला शिफ्ट केलं गेलं. पण आय थिंक मला सांगावं असं वाटतं की हे पूर्ण क्रेडिट माझ्या फॅमिलीला दिलं पाहिजे. कारण की जसं तुम्ही म्हणालात ते हा फार मोठा डिसिजन होता की एज्युकेशन नाही आणि ज्यामध्ये आवड आहे त्याच्यामध्ये मला ॲक्च्युली त्यांनी घातलं आणि एवढा सपोर्ट केला. तर आय थिंक हे पण एक कारण आहे की ज्याच्यामुळे मी आज इथे आहे. पहिली टेनिस स्पर्धा जर सोलापूरला असेल की टेनिस कोर्टवर तुझं आगमन झालं, समोर प्रतिस्पर्धी दिसत असेल, कशा प्रकारची अशी पहिली कुठली स्पर्धा तुला आठवते का की आता अगदी मेहनतीचं चिजून तू पहिल्या या स्पर्धेत उतरलेली आहेस? आय थिंक मी वयाच्या 8व्या वर्षी टेनिस चालू केलेलं आणि जेव्हा मी 10 वर्षाची होते तेव्हा मी स्कूल नॅशनल गेम्स अहमदाबादमध्ये खेळायला गेले होते, पण जी 14 वर्षाच्या गटामध्ये होती. आणि मी जेव्हा 10 वर्षाची होते तेव्हा मी पहिल्यांदा महाराष्ट्राला गोल्ड मेडल तिथे घेऊन गेलेलं. तर आय थिंक हे सगळ्यात मोठी माझी फर्स्ट मेमरी आहे, अचीवमेंट आहे स्टार्टसाठी. आणि तेव्हा माझ्या फॅमिलीला पण विश्वास बसला की हो की आपण टेनिस प्रोफेशनली घेतलं पाहिजे. लहानपणी तुझं 8व्या वर्षापासून सुरुवात केलीस, कसं शेड्यूल असायचं तुझं की टेनिससाठी किती वेळ तुला द्यायला लागायचा? कशा प्रकारचं मार्गदर्शन तुला मिळत गेलं? कसं गायडन्स होतं? जसं की मी सांगितलं, बार्शीमध्ये माझ्याबरोबर खेळायला जास्त लोक नव्हते. त्याच्यासाठी मी आणि माझे वडील रोज सोलापूरला 70 किलोमीटर रोज सकाळी जायचो. पूर्ण दिवस मी खेळायचे आणि परत रात्री यायचे मी. तर तसं मी आय थिंक 1.5 वर्ष केलं
आणि इन्व्हेंच्युअली एक नेसेसिटी झाली, कारण की पुढचं ट्रेनिंग घेण्यासाठी मला तिथे सोलापूरमध्येच राहावं लागलं, कारण की रेस्ट पण एक मेन फॅक्टर त्याच्यामध्ये होता. तर मग इन्व्हेंच्युअली मला सोलापूरला शिफ्ट केलं गेलं. सो आय थिंक आता मी हैदराबादला राहतेय, तर त्याच्यामध्ये माझ्या फॅमिलीचा फार मोठा रोल आहे. कारण की माझी आजी, माझे ग्रँडपेरेंट्स, माझी बहीण, माझी आई बार्शीमध्येच राहतात आणि तिथून मला ते सपोर्ट करतात आणि मेक शुअर करतात की मला कुठे कमी नाही पडत. सो आय थिंक असं तुम्ही म्हणू शकता की फक्त मीच नाही, तर माझी पूर्ण फॅमिली रिओ ऑलिम्पिक्सला सिलेक्ट झाली. नक्की नक्की. प्रार्थना, सानिया मिर्झा एक नॅशनल आयकॉन आहे. सानिया मिर्झाबरोबर तू ह्यापूर्वी खेळलेली आहेस, तिथे हैदराबादला तिच्याबरोबर प्रशिक्षण घेतलं तिच्या अकॅडमीमध्ये. सानिया मिर्झाचा अनुभव कसा होता? की एक दडपण होतं, कारण ती जेव्हा तू तिच्याकडे गेली असेल ती एक इंटरनॅशनल ब्रँड झालेली होती, एक आयकॉन झालेली होती. कसा अनुभव होता तुझा? आय थिंक लहानपणीपासून आत्तापर्यंत सानिया मिर्झाच माझी आयडल राहिली आहे आणि मी तिला बघूनच मोठी झाली आहे. आणि मला अजून पण लक्षात आहे की मी तिची पहिली मॅच कलकत्तामध्ये जेव्हा ती मार्टिना हिंगिसच्या अगेन्स्ट फायनल खेळत होती, तर तेव्हा मी तिथे बघायला गेलेले आणि मला खूप वाईट वाटलं होतं जेव्हा ती फायनल्सला हरलेली. तर मला भरपूर चान्सेस खेळायला तिच्याबरोबर मिळाले आणि किती वेळा पण मी तिच्याबरोबर खेळले तर मला दर वेळेला नवीन नवीन गोष्टी तिच्याकडनं शिकायला मिळतात. आणि ती फार सपोर्टिव्ह आहे आणि जिथे आम्हाला कमी पडते आणि जिथे माझे पॉइंट आउट करते की ते वर्क केलं पाहिजे, तर आय थिंक तसं फार सपोर्टिव्ह आहे ती. आणि फिलिंग तर बिकॉज आय थिंक मलाच फक्त तिने इन्स्पायर केलं नाही, तर पूर्ण भारताला इन्स्पायर केलंय. कारण की जेव्हा ती गेल्या वर्षी वर्ल्ड नंबर 1 झाले, तेव्हा तिने आम्हाला बिलीव्ह करून दिलं की तुम्ही स्वप्न बघा आणि सगळेजण, मी नाही तुम्ही पण करू शकता. तर आय थिंक त्याच्यामधनं मला भरपूर माझा कॉन्फिडन्स बूस्ट झाला हे अचीव्ह करण्यासाठी. सानियाकडनं असं कुठले गुण तुला असं आत्मसात करावेसे वाटले? की तिची शिस्त असेल, शिस्त तूही बाणवलीस, इतकं हार्डवर्क तुझंही आहे. एक गुण आपण म्हणतो ना की जो एका नॅशनल लेव्हलपर्यंत, इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत सानियात आहे, कसं काय वेगळेपण तुला जाणवलं? आय थिंक तिची जिद्द कोर्टवरची आणि तिचं अग्रेसिव्हनेस. आय थिंक मी हैदराबादला शिफ्ट होण्याच्या आधी मी डिफेन्सिव्ह प्लेअर होते आणि आता मी कम्प्लिटली माझा गेम रिमोल्ड केला गेला आहे. माझी मेंटॅलिटी बदलली आहे तिच्याबरोबर खेळून आणि त्याच्याने मला इतका उपयोग झाला आहे की 1 वर्षामध्ये मी 16 फायनल्स खेळले आणि त्याच्यामधले 12 मी जिंकू शकले. तर आय थिंक फुल क्रेडिट गोज टू सानिया अँड हर फादर हु इज माय कोच. आय थिंक त्यांनी माझा गेम पूर्ण इंटरनॅशनल स्टँडर्ड्सला मीट करण्यासाठी कम्प्लिटली रिमोल्ड केला आहे. तर आय थिंक त्याने मला भरपूर हेल्प झाली आहे. बरोबर. बार्शी, सोलापूर, हैदराबाद, त्याच्या आधी इतर स्पर्धा आणि आता ऑलिम्पिकसाठी अशी वेगळी काय तयारी असते? काय प्रकारचं कोचिंग दिलं जातं जे आधीच्या कोचिंगपेक्षा थोडं वेगळं होतं? की जेव्हा तुझं सिलेक्शन होतंय ऑलिम्पिकसाठी, तर सानिया काय की तिचे वडील काय एक वेगळ्या प्रकारे तुला मोल्ड करतील, ऑलिम्पिकसाठी काय वेगळं मार्गदर्शन आणि काय शेड्यूल आताचं आहे? आय थिंक ऑफकोर्स, कारण की ते एवढे एक्सपिरियन्स्ड आहेत, ऑलरेडी एवढे ऑलिम्पिक्स खेळलेले आहेत. तर आय थिंक दे आर द राईट पीपल की मला गायडन्स देण्यासाठी आणि मला ते पॉइंट आउट करतात की ह्या गोष्टी तू तिथे गेल्यावरती फेस करू शकतेस. तर मग आम्ही मिळून त्याच्यावरती वर्क करतो आणि आम्ही फिटनेसवरती पण भरपूर लक्ष देतोय. इंटरनॅशनल फिटनेस कोच रॉबर्ट बलार्ड म्हणून ऑस्ट्रेलियावरनं अपॉइंट केला गेलाय. तर टेनिस आणि फिटनेस टुगेदर आम्ही कंबाईन करून आम्ही त्याच्यामध्ये कशी प्रगती अजून जास्त होईल त्याच्यावरती बघतोय. आणि ऑलरेडी आमचं ट्रेनिंग चालू झालंय परवा दिवशी आणि आम्ही मुंबईमध्ये पण, इथे पण आम्ही ऍक्च्युली वेस्ट करत नाहीये दिवस आणि उद्या पण इथेच खेळतोय. त्याच्यामुळे आय फील कम्प्लिटली कॉन्फिडंट आणि आय थिंक आय एम रेडी टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटीज. निश्चित. आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर योग्य व्यक्तीवर सोपवलेली आहे म्हणून तर संघात निवडही झालेली आहे. भविष्यात अगदी एक थोडक्यात म्हणजे की आता ऑलिम्पिक झालं, पण एक टेनिसपटू म्हणून तुझे आणखीन स्वप्न असतील की आणखीन कुठल्या लेवलला तुला यायचं? आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुझ्याबरोबर. एक ऑलिम्पिकमध्ये तुझी अतिशय दैदिप्यमान कामगिरी होणारच आहे, आपण आत्ताच हे म्हणतोय. काय वाटतं पुढे? आय थिंक माझा इमिजिएट गोल आहे या वर्षामध्ये की मी डबल्समध्ये पहिल्या 100मध्ये यायचा आणि सिंगल्समध्ये पहिल्या 200मध्ये यायचा, जे करून मला पुढच्या वर्षी सगळ्या ग्रँड स्लॅम्स खेळायला मिळेल. आणि आय थिंक वी विल ट्राय बेस्ट. आणि ग्रँड स्लॅम हे माझं स्वप्न राहिलंय की सगळ्या मला ग्रँड स्लॅम खेळायची माझी इच्छा आहे.
प्रार्थना तुझ्या सगळ्या स्वप्न पूर्ण होण्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा. आणि असे तुझ्याशी गप्पा मारण्याचे योग आणि तुझ्या अधिकाधिक यशाबद्दल आम्ही समाधानी असणार, अभिमानी असणार. तू वारंवार तो आम्हाला संधी देशील हे आम्हाला अगदी खात्री आहे. तुला खूप शुभेच्छा ऑलिम्पिकसाठी. तुझ्या घरच्यांनाही शुभेच्छा. तुझ्या आजी आजोबा ज्यांनी तुला इतकं प्रोत्साहन देऊन आलं आणि एक ज्याला आपण म्हणतो एक उदाहरण तू दिलेस महाराष्ट्रातल्या इतर नवीन मुलींना. एक थोडक्यात त्यांनाही आता आपण शुभेच्छा देऊ. आणि आज तू आमच्याबरोबर बातम्यात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. डेव्हिस चषक आशिया ओशिनिया गटात भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान चंदीगड इथं सुरू असलेल्या सामन्यात भारतानं 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आज झालेल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात रोहन बोपण्णा आणि लिएंडर पेस या जोडीनं कोरियाच्या होंगचोंग आणि युनिसियोंगचुंग या जोडीवर सरळ सेट्समध्ये मात केली. काल झालेल्या एकेरीच्या पहिल्या सामन्यात रामकुमार रामनाथन यानं तर दुसऱ्या सामन्यात साकेत मायनिनी याने विजय मिळवला होता. भारतानं आज घेतलेल्या 3-0 आघाडीमुळे उद्या होणारे परतीचे एकेरी सामने ही केवळ औपचारिकताच उरली आहे. हवामान. राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं विश्रांती घेतली आहे. जालना जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून ऊन पडलं असून पिकांसाठी ते पोषक असल्यामुळे जिल्ह्यातला शेतकरी सुखावला आहे. नांदेड, कोल्हापूर, परभणी, अकोला, वाशिम, अहमदनगर, नागपूर, अमरावती जिल्ह्यातही पावसानं उसंत घेतली आहे. तर ठाणे, पालघर आणि नंदुरबार जिल्ह्यात अधूनमधून रिमझिम पाऊस पडत आहे. माळशेज घाटात अजूनही दरड हटवण्याचं काम सुरू असल्यामुळे घाट अजूनही वाहतुकीसाठी बंद आहे. येत्या 36 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तापमान 9 सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 32, किमान 26. नागपूर 32-25. पुणे 30-21. औरंगाबाद 32-22. नाशिक 28-22. कोल्हापूर 28-22. रत्नागिरी 30-26. सोलापूर 34-23. आणि अमरावती कमाल 33 तर किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तुर्की लष्करानं केलेला सत्तापालटाचा प्रयत्न अयशस्वी. 161 जणांचा मृत्यू. 3000 बंडखोर लष्करी जवान ताब्यात. तुर्कीमधली परिस्थिती नियंत्रणात असून सत्ता आपल्याच हातात असल्याचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांचा दावा. जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान. राष्ट्राच्या विकासासाठी केंद्र आणि राज्यांचा समन्वय आवश्यक. आंतरराज्य परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन. गजानन पाटील लाच प्रकरणी एसीबीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात एकनाथ खडसेंचं नाव नाही. 11वी प्रवेशासाठी आणखी 70,000 जागा उपलब्ध करून दिल्यानं कोणताही विद्यार्थी प्रवेशाशिवाय राहणार नाही. विनोद तावडे यांची ग्वाही. आणि डेव्हिस चषक स्पर्धेच्या आशिया ओशनिया गटात भारताची दक्षिण कोरियावर 3-0 अशी विजयी आघाडी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.